कार्यकर्ता आहे आणि मी राजांचा मावळा म्हणून काम करतो. त्यामुळं हे पदभेदाला शून्य महत्व आहे माझ्याकडे. 1 मिनिटात चालता चालता आमदारकीचा राजीनामा दिला तर हे काय आहे. गडकोट संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा हा चौथा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील रामसेज किल्ल्यावरती आता आपण पोहोचलोय. खासदार साहेब, वर्धापन दिनाच्या तुमच्या या फटाकेबाज बॅटिंग नंतर आपण पहिल्यांदा भेटतोय. खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आपला मावळा हा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवलाय आणि जी पगडी घातली आहे. एक चर्चेचा विषय ना, आजची ही जनता आहे, अगदी 2.5 ते 3 हजार शिवप्रेमी आज या किल्ल्यावरती आलेले आहेत. आजचा काय अनुभव आहे? आजचा एक वेगळा अनुभव आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून ही मोहीम सुरू केली. पण त्या मोहिमेचं आजचं 4थं पर्व आहे. पण 4थ्या पर्वालाच इतका उत्स्फूर्त आमच्या शिवमावळ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. मग राज्यातील कानाकोपऱ्यातून आमचे मावळे आले. असं राज्यातलं कुठलं ठिकाण नाही का तिथून मावळे आले नाही. त्याचं एक निश्चित एक समाधान वाटतं की ही एक आपण थिनगी टाकली पण त्याचा वनवा पेटल्याचं समाधान. नक्कीच थिनगी टाकली असं तुम्ही म्हणतात. मी वर्धापन दिनाचा विषय घेतलाय, त्याचं खास कारण आहे की आजच्या या किल्ला संवर्धनामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब देखील आहेत आणि अगदी नाशिकचे 2 खासदार या सगळ्यांना घेऊन याचं अगदी विशाल मोहीम तुम्ही म्हणताय की हा संवर्धनाचा वनवा आहे. एकंदरीत आज पुन्हा एकदा तुम्ही सगळे सोबत झळकताय, सोबत आहेत. काय चर्चा झाल्यात गड किल्ल्याबद्दल आणि अगदी जिकरीचा असणारा किल्ला चढण्यासाठी इथपर्यंत जयंत पाटील देखील पोहोचलेत. काय वाटतंय आज तुम्हाला? शेवट जयंत पाटील साहेब राज्याचे नेते आहेत. आमचे बगरेसर या विभागाचे खासदार आहे, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि मी एक कार्यकर्ता आहे. पण या ठिकाणी आलेला प्रत्येक कुठल्या पदावर काम केलं यापेक्षा इथं आलेले सगळे मावळे म्हणून आले. आज जयंत पाटलांसारखा माणूस, आमचे 2 खासदार असो, अनेक पदाधिकारी वर गडाव आले. यांच्यात मीपणा त्यांनी बाजूला ठेवला. मी कुणीतरी पदावर काम केलं, मी राज्याचं नेतृत्व केलं हे बाजूला ठेवलं. पण मी मावळा आहे, मी वर गेलंच पाहिजे ही भूमिका ठेवून या ठिकाणी आलेले. म्हणजे याला राजकीय कुठला स्पर्श नाही. इथं सगळ्या पक्ष पार्ट्याचे लोक आमचे सहभागी आहेत. छत्रपती शिवरायांचा वसा वारसा घेऊन काम करतो म्हणलं हे पक्ष पार्ट्या नॉर्मल आहे. नक्कीच आपला मावळा हा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचतोय आणि पक्षात देखील आता कुठेतरी तुम्ही म्हणता आपला मावळा म्हणून काम करतात. खासदार लंके साहेबांनी जो आता संवर्धनाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचं काम मोठं हाती घेतलं आहे. आज एक विशेष बाब आणखी अशी घडली की महिलांचा प्रतिसाद मोठा दिसला. अगदी नगरहून देखील काही महिला माता भगिनी आलेल्या आहेत. काय सांगाल, काय स्वरूप घेते आता आपला मावळा आणि हे जिजाऊंच्या लेकी सुद्धा या ठिकाणी उत्स्फूर्त त्यांचा सहभाग आहे. नुसत्या सहभागी नाही, स्वतः वृक्षारोपण केलं आमच्या भगिनींनी. म्हणजे निश्चित एक समाधान वाटतं. छोट्या लहान मुलं पण उपस्थित आहे या मोहिमेत. आपला मावळा हा फक्त गड संवर्धन करणार आहे की आणखीही काही तुमच्या डोक्यामध्ये याला घेऊन मोठ्या योजना आहेत? गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम याच बरोबरीने आम्ही केंद्रात काम करतो. माझ्यासारखा एक माणूस राजांच्या छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने, मायबाप जनतेच्या आशीर्वादाने तर या गड किल्ल्यांसाठी शासनाच्या माध्यमातून काही निधी आणता येईल का नाही त्यासाठी आम्ही प्रयत्न तर निश्चित करणारच आहे. पण यापुढील कालखंडामध्ये ज्या पद्धतीने आमचे राज्याचे नेते होऊन गेले RR आबा कैलासवासी, त्यांनी एक संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबवलं होतं. त्याच धर्तीवर आम्ही काही दिवसामध्ये आपला मावळा या संघटनेच्या वतीने एक आरोग्य अभियान आम्ही प्रत्येक गावागावात राबवणार आहे राज्यातील. कारण सगळ्यात महत्त्वाचं यापुढील कालखंडामध्ये आपल्याला आरोग्याच्या बाबतीत फाईट आऊट करावं लागणार आहे. तर त्यासाठी आत्ताच आपण ह्या मोहीम उभी केली पाहिजे. प्रत्येक गावात आरोग्याचं काम करणारी एक टीम आम्हाला आपला मावळा या संघटनेच्या नावाखाली तयार करायची. त्यामध्ये आरोग्य विभागातील काम करणारे काही डॉक्टर मंडळी असो, काही सोशल काम करणारे, काही ज्यांना जनतेचं काहीतरी जनतेबद्दल एक आत्मीयता असते, अशा लोकांची एक टीम आम्ही प्रत्येक गावात उभा करण्याचं आमचं स्वप्न आहे. आणि त्या माध्यमातून गावातील कोणाचा आरोग्याचा प्रश्न उपस्थित राहिला, आरोग्याच्या समस्या उपस्थित राहिल्या तर त्याला कशी आपल्याला मदत मिळवून देता येईल. शासनाच्या अनेक योजना असतात पण त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत माहीत नसतात. आणि एखाद्याला अचानक आजार उद्भवतो आणि ते कुटुंब भयभीत होतं आणि त्या कुटुंबाला एक दिशाहीन झाल्यामुळे, योग्य मार्ग न मिळाल्यामुळे अनेक लोक उपचाराअभावी लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे. त्यामुळे हे काम करीत असताना आम्ही आरोग्यदूत म्हणून जर काम केलं तर आमच्या आयुष्यात कुठंतरी एक जन्माला आलेलं तर आम्हाला पण एक समाधान वाटतं.
नक्कीच लंकेश साहेब, तुमचं ते भाषण अगदी गाजलंय, तुमची बोलण्याची जी शैली असेल, सगळ्याच गोष्टी आहेत, तुम्ही अगदी सहजपणे बोलता आणि आज देखील आम्ही वावरताना बघतो तर अगदी सहजपणे वावरता. तुम्ही दिल्लीतले सांसद आहात, दिल्लीतून एवढं मोठं काम करता, एक जबाबदारीचं पद आहे. या सगळ्या गोष्टीचा कधी इगो येत नाहीये का, किंवा कधी तुम्हाला असं वाटत नाही का मी खासदार आणि मी का हे केलं पाहिजे? कारण लोक फार कौतुकाने तुमच्याकडे बघतात या सगळ्या गोष्टी करत असताना. खासदार बिजदार हे पद 5 वर्षासाठी असतं. कोण खातो या पदांना कोण खातो? असे लय पदाधिकारी 5 वर्षात येतात आणि जातात, लोक विसरून जातात. त्याच्यामुळं मी कार्यकर्ता आहे आणि मी इथं राजांचा मावळा म्हणून काम करतो. त्यामुळं हे पदबिदाला शून्य महत्व आहे माझ्याकडे. 1 मिनिटात चालता आमदारकीचा राजीनामा दिला तर हे काय आहे? नक्कीच खऱ्या अर्थानं हे आहेत खासदार निलेश लंके, आणि ज्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय, ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, हे काम अविरतपणे असंच चालू आहे. तुर्तास मी तेच थांबते. धन्यवाद. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.